पुढची बातमी आहे। दरम्यान संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक मात्र आक्रमक झाले। शंड वगैरे शब्द आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत असं प्रताप सरनाईक म्हणाले आणि संदीप देशपांडेंना त्यांनी ठणकावलं। तर ते खळखट्या करणार असतील तर आम्ही धूमधडाका करू असा इशारा सरनाईकांनी दिला। मराठीचा कोणीतरी आव आणून ह्याच्या त्याच्यावर आरोप करायचा आणि लोकप्रतिनिधींना शंड वगैरे म्हणायचं हे सहन आणि खपवून घेतलं जाणार नाही। शांत आम्ही बसलोय तोपर्यंत शांत बसू द्या, नाहीतर आम्ही सुद्धा शिवसैनिक हे दाखवून देऊ। आम्ही धूमधडाका करू। बरोबर आहे, जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड बनत असेल, ज्याचा छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाही आहे किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल, म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून 2288वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील 79 सगळे 78 सगळे सदस्य या सर्वांना जर शंड म्हणण्याची हिंमत कोणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू। संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे की मी जे बोललोय ते फक्त योग्य आहे आणि यासाठी तुरुंगात जायची पण माझी तयारी ठेवा।